देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। आणि आता जर आपण विचार केला तर दुपारचे आता बरोबर 1:10 झालेले आहेत आणि आता जे काय पुणे शहरातील किंवा या पुणे जिल्ह्यातील किंवा आसपासच्या परिसरातील जे काही तरुण तरुणी आहेत त्या आता पुण्याच्या या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। आपण जर या बाजूला बघितलं तर भव्य दिव्य असा जो काही मंडप आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं भव्य दिव्य असं नियोजन जे आहे ते राहुल गांधी यांच्या या छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर तरुण तरुणींचं जे आगमन आहे ते आता येथे यायला सुरुवात झालेली आहे। आणि राहुल गांधी आज खरं तर पुणे शहरामध्ये नक्की काय संबोधन करतायत तरुण तरुणीला याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपवर सातत्याने टीका करतायत। सरकारच्या विरोधातली जी काही भूमिका आहे ती प्रामुख्यानं लोकांमध्ये येऊन मांडतायत आणि त्याचाच भाग म्हणून ते सध्या देशभराच्या दौऱ्यावरती आहेत, देशभरातल्या तरुण तरुणींशी बोलत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून शिक्षा, रोजगार, सुरक्षा, बेरोजगारी, छात्रों की गूंज अशा पद्धतीचा हा कार्यक्रम जो आहे तो पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या वतीने या ठिकाणी केलेला बघायला मिळतोय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर तरुण तरुणी जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। या बाजूला या मंडपाचं जे आहे ते स्टेज आहे, मोठा जो काही पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। माध्यमांचे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, तसेच काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर विचार केला काँग्रेसचे अनेक आमदार असतील, अनेक खासदार असतील ते गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत। आणि आपण जर बघितलं तर सायंकाळी 4 वाजता राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी आलेल्या तरुण तरुणीला संबोधित करणार आहेत। राहुल गांधी नक्की काय बोलतायत त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुम्ही या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगानं पाहत रहा एबी मराठी न्यूज पुणे।